काय कर तू धडकरी ये. आणि तुका शोक करते. तुका कोण काय करते? शोक. आणि मग श्लोक हे भाव. हे काय आहे? भाव आहे. भाव अंतकरणाचे भाव सांगितले शास्त्रामध्ये. ते शोक नावाचा एक भाव आहे अंतकरणात प्रत्येकाच्या. कधी कधी तुम्ही शोकाकुल होतात की नाही? शोक होते की नाही? शोक आपल्याला शोकातूनच रडू येते ना. जेवढा माणूस रडतो त्यावेळेला काय असते अंतकरणात? शोक. शोक एक भाव आहे. ते कोण्या रसाचा भाव आहे? करुण रसाचा भाव आहे. कोण्या रसाचा भाव आहे? स्थायी भाव. हो, नव रसाचे नव स्थायी भाव म्हणतो मी स्वतः उमलतोय. हो, श्रृंगारहास्य करून रोज वीर भयानकः विवेशाद्भूत शांताश्च रसा पूर्वय रुदारुतः. हे नवरस आहे. त्या नवरसाचे नव स्थायी भाव आहेत. नव. आणि मग व्यभिचारी भाव, त्याचे उपभाव अनेक आहेत. ते अनेक जरी असले तर हे मुख्य एक एक भाव एक एक रसात असतो. हो, जसा श्रृंगारसाचा स्थायी भाव कोणता आहे बाई? हा, हास्य, करुण, शोक. श्रृंगाराचे करून रौद्र, क्रोध, वीर, उत्साह, भयानक, भय, बरोबर आहे, बिभत्स, जुगुप्सा, विभत्स, अद्भुत, आश्चर्य, शांताश्च, शम आहे. त्याचा स्थायी भाव काय? हा. मग आता हे त्यापैकी हे जे शोक, तुका शोक करीत असे ना. तुका काय करते? शोक करायला. तुका म्हणजे तुकाला रडू यायले, दुःख वाटायले, असा त्याचा अर्थ आहे शोकाचा. शोक म्हणजे दुःख. दुःख वाटायले, काय करावं? कशाबद्दल दुःख आहे? तू एका धडकरी पांडुरंगा तू माझ्याकडे लवकर ये. म्हणजे सध्या ज्या अर्थी तुकाराम महाराज शोक करतात, पांडुरंगाला धडकरी ये म्हणतात, त्या अर्थी त्यांच्याजवळ पांडुरंग नाही असा अर्थ आहे की नाही? म्हणजे पांडुरंगाचा आणि तुकोबरायचा काय इथं अभंगात आता वियोग आहे. वियोग आहे बरं, संयोग नाही तर वियोग आहे. म्हणजे देव यांच्यापासून कुठेतरी लांब गेलाय असं गृहीत असं सिद्ध होते बरे. या भावात सिद्ध तसं होत. बर चला, मग शोक हे करुण रसाचा स्थायी भाव आहे. बरोबर आहे. पण करुण रसापासून कोणता रस निर्माण होत आहे हे माहिती तुम्हाला? नाही, आम्हाला माहिती आहे. तुम्ही ऐकलं सवय असते अभ्यास करण्यात. सगळं एकच गठन येतं बाबा. ज्या वेळेला डोकं सुपर असते नवतरपणामध्ये, त्यावेळेला इकडचा अभ्यास होते, तिकडचं कमतय होते. पण ते तिकडचं लग्न होणं, विषयाचा तांडा आणि विषयाचा तांडा आणि इकडं परमार्थाचा तांडा, मग हे उडून जाते. त्याला लय धैर्यवान असला टिकून राहणारा, तिकडं दुर्लक्ष, इकडं पूर्ण लक्ष, तिकडं विधी, इकडं आवड, असा जर साधक असेल तर मग ते सक्सेस आहे. त्याला अभ्यास व्हायचा ते होते. दोनदा महाराज केला नाही, त्याने आता लग्न केलं नाही, त्या लेकर नव्हते का? दोंडा महाराज आता रंगनाथ गुरुजी ब्रह्मचारी होते, जोग महाराज ब्रह्मचारी होते, आणि असे काही होते. जुन्या काळात ज्ञानोबा ब्रह्मचारी, तुकाराम महाराज नव्हते का ग्रस्त? नाथ महाराज ग्रस्त नव्हते का? पण तसं नव्हतं ना त्यांचं. सवड पार व्यवहाराकडे आणि आवड परमार्थाकडे होती. दोंडा महाराजांना जन्म मरेपर्यंत महाराज 90 वर्षाचं वय असेल का म्हातारे, आणि आळंदीला प्रवचन होत. आणि मग मी आई नायकडा होते ना, हा तेव्हा आई नायकडा मला संशय होता बऱ्याच दिवसाचा, किंवा ज्ञानेश्वरी श्लोक ओळ आहे, त्याची अर्धी ओवी खाली अर्धी ओवी वळी असं कुठं कुठं पाहायला मिळतं. कुठं कुठं श्लोक खाली अगोदरच त्या श्लोकाचा ध्वनीचा अर्थ वळी, नंतर श्लोक, नंतर ते असं. हे असं कसं काय? मग थोडं डोक्याला माझ्या मनानंच वाटायचं. आणि शास्त्री महाराज निघून गेले 15 वर्षातून, म्हणजे शिव झाले त्यांच्या वेळेला.
आणि ते संशय माझा राहून गेला. माझ्या डोक्यात ते संशय घुमत होता, हे श्लोक असा का असेल, हे श्लोक अर्धी ओळीवर अर्धी खाली, कधी कधी त्याचा भावार्थ थोडासा ध्वनीत असतो वरी नंतर श्लोक, हे असं का, असं थोडंसं वाटायचं. ज्ञानेश्वर महाराज तर तसे नव्हे. ज्ञानेश्वर महाराज तर श्लोक बरोबर आणि त्याच्या खाली बरोबर त्याची टीका ओळी, त्या ओव्या ओव्या शब्दाचा अर्थ त्या संस्कृत श्लोकाचा. माऊलीसारखा भाष्य करणारा कोण आहे जगात? म्हणून गीतेवर भाष्य पुष्कळ झाले, 86 भाष्य झाले त्याच्यावर, भगवद्गीतेवर. पण ज्ञानेश्वरीसारखं भाष्य कोणीच केलं नाही. माऊलीनं जे भाष्य केलंय का त्या भाषेची बरोबरी कोणाला येणार नाही. असं भाष्यकार कोण आहे? ज्ञानवाद. ते भाषांतर भाष्य भाष्यकाराने भाष्य केले शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर. शंकराचार्यांनी भाष्य 86 केले, ते गीतेवर केले, उपनिषदावर केले, ब्रह्मसूत्रावर केले, सहस्रनामावर, अनेक ग्रंथावर त्यांनी आचार्यांनी भाष्य जरी केले असतील आचार्यांनी भाष्य, तरीही भाषांतर भाष्य नाही केले. संस्कृतावर संस्कृतच भाषा ठेवली. कोणती भाषा ठेवली? ग्रंथ पहिले संस्कृत, त्याच्यावर भाषा कोणती ठेवली? फक्त विस्तार केला. इथं तसं नाही. मग संस्कृतावर संस्कृत ग्रंथ लिखाण केले तरी पण मराठी भाषिकांनाही कळणं गेलं ना. ही दया आली कोणाला? आणि त्यांना दया येऊन आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी दया आली कोणाला? ज्ञानोबा. आणि ती भगवंताची उक्ती संस्कृत भाषेतील मराठी भाषेत आणली. आणि निश्चित आणली नाही, त्याच्यावर विस्तार केला. म्हणजे त्याचा अर्थ विस्तारपूर्वक केला, म्हणजे भाषांतर भाष्य केलं. अशा प्रकारे क्रांती कोणी केली? मोठी क्रांतिकारी ज्ञानोबा आहे. हो, म्हणून असं आपला विषय चाललाय ते कोणता? कोणता रस निर्माण, कोण्या रसातून कोणता रस निर्माण होतो हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला नाही आणि सांगितलंय. हास्यो भवती श्रृंगारात करुणो रोदर कर्मणा. हा ते श्लोक मी कधी तुम्हाला सांगितला नाही. सांगितलं आपल्याला इथे गरज तेवढी होती, मला तिथं समोर आले ते बोलायलो. काय शोक करीत असे, शोक हे भाव आहे आणि त्याचा रस आहे करुण. आणि करुण रसापासून रौद्र कर्मणा. हा पुढे त्याचं रूपांतर करुणाचं रौद्रात होते. लक्षात आलं का? करुणा त्याचा भाव शोक, रडायला लागते. आणि बिघडलं पुन्हा क्रोध म्हणजे रौद्र रसात येतो. इतक्या भारी आम्ही गोंगळून सांगितलं, किती दिवस आम्ही रडलो, उपाशी मेलो. तुम्ही करायचं ते केलं. कोणता वाढला रस इथं आता? रौद्र म्हणजे भाई आले रामप्रभू नाही का लक्ष्मणामध्ये, तिथे लक्ष्मण किती सुंदर वर्णन आहे महाराज. ते मालिक घेतलं, ते लक्ष्मण पडलाय. काय लक्ष्मणा मला सोडून जातोस तू? बाण लागलाय, राम रडू लागले. करुण रस निर्माण झाला. आणि करुण रसाचा स्थायी भाव तुम्हाला आता सांगणार. शोक करू लागलेला, त्याचे गुणगान वर्णन करू लागले. कोणाचे? 14 वर्षे झाले तू पोटाला असा टाकला, जेवढा नाही, आणि मला फळमुळं आणून देत होता. ते जेवढं केलं लक्ष्मणानं 14 वर्ष, तेवढं ते चित्रण सगळं त्यांच्या लक्षात. आणि लक्षात आलं की आवडे ते वृत्ती केली, आधी मनवणीची उठी आणि भगवाच्या दिठी चित्रण उमटू लागले. जे लक्ष्मणानं केलं त्यांच्या बाबतीत मला तर वाटतंय तसे भाऊ जगात कुठं हाय, कुठं दाखवावर कुठे म्हणून असे राम लक्ष्मणासारखे. आणि पहिले माणसं तशी म्हणून थोरल्या घरालाच राज्य, तर त्याचा हस्तक्षेप धाकटा भाऊ करीत अजिबात नाही. मंत्रीपद दिलं तर कोणतं द्या, कोणते जे तुम्ही सांगताल ते काम आम्ही करणार, पण तुमच्या गाडीवर आम्ही बसणार. अहो जुन्या काळातून बघा, ययाती राजासारख्या राजायला ययातीला ब्राह्मण म्हणले होते दुसरे ऋषी मुनी. बरं काय, तुझ्या राज्यात पाऊस पडणार, तू बोंबलतो, थोरल्याचा राज्य करायला असतो म्हणे. त्याच्याहून थोरला होता येती, आणि येतीचं राज्य तो करायला. त्यामुळे माझ्याकडे चूक नाही हो. आमचे भाऊ नको म्हणले ना, भावाला नको होतं राज्य, म्हणून ते जंगलला गेले आणि राज्य सोडून गेले. त्याच्यात माझा दोष नाही.
मी काय त्यांचा दिवस काढून घेतलं म्हणला काय इकडं बघा शंतनू राजा शंतनूचा पुत्र कोण आहे भीष्म बरोबर आहे ना हा आणि त्याचा भाऊ बाल्मिक आहे शंतनूचा भाऊ कोण आहे तिथे असंच घडलं होतं त्याला इच्छा नसताना आहे ना राजे केलं तर ते आणि थोडं आवर्षण होऊ लागलं तर ते म्हणले हे तुझ्या राष्ट्रात नीती न राहिल्यामुळे अतिवृष्टी अनावृष्टी अशा भानगडी व्हायल्या आता हे अनावृष्टी आणि अतिवृष्टीचा ज्ञापच राहिलं नाही असे क्षोभ याला क्षोभ म्हणतात देशोयम क्षोभरहितो आज देशामध्ये क्षोभरहित स्थिती आहे का क्षोभरहित म्हणजे कळलं का हे उद्रेक मोर्चे फोर्चे हे असे जे व्हायलेत का याला क्षोभ म्हणतात याला काय म्हणतात क्षोभ आणि ज्या वेळेला शांतता असते कुठंच काही नाही त्याला म्हणतात अक्षोभ असते मग देशोयम क्षोभरहितो काले वर्षेतु पर्जन्या पृथ्वी सस्यशालिनी देशोयम क्षोभरहितो काय आणि ब्राह्मणा संत निर्भया ब्राह्मण संत निर्भय असतात त्यावेळेला पण आता इथं ब्राह्मण संत निर्भय नाही आणि देशात क्षोभ वाढलेले आहे आणि काले वर्षेतु पर्जन्या आणि अकाले वर्षेतु पर्जन्या सांगा पेरणीच्या दिवसात एवढे पाऊस असतील होय नाही पोळ्या झाल्या एवढे पाऊस असतील एवढे झडण एवढे पावसन एवढं रोजच पावसन 15 पावसन महिना पावसन हे असते वे हे पूर्व पंचमीच्या अगोदर त्यावेळेला पोळ्याला पंचमीच्या तिकडं मिरगाकडं हे असं पुन्हा हे एवढं नसतं हे अकाले वर्षितो पर्जन्य नाही का हे क्षोभ स्थिती आहे त्याचं कारण आहे न्यायाचं राजकारण नाही हे त्याचं कारण आहे आणि हे होत राहणार आहे कलियुगात पण पहिले राजे असे वागत नव्हते मग मला हे सांगायचे लक्ष्मण राम जर असं आलं राम राज्य आजवी हे पहिल्यासारखी घरी बसायची हो मग ते काय दोन्ही भाऊ कसे होते आणि त्या लक्ष्मणाचं वर्णन करून मग राम मग तिथं शोक निर्माण झाला पण का राम रोड महाराज त्या शोकातून पुन्हा दुःख अनावर झालं माझा लक्ष्मण जर मेला एक कष्टी तर मी जगाला ठेवणार नाही मला करायचंय काय मला लक्ष्मण नाही तर मला सीतेची गरज नाही कौशल्याची माहिती गरज नाही कोण्या गावाच्या अयोध्येच्या राज्याची सांगा राज्याला डवलायलाय बुवा सगळ्या दुनियाला डवलायलाय पण कोणलाही नाही डवललं माणूस तर बायकोला डवलीत नसते बरं काय म्हणजे भावापेक्षा प्रिय कोण असते म्हणत आता रामाची प्रिय कोण आहे सीता मग असे असेल तर लक्ष्मण जर मेला तर मला सीतेची गरज त्या रावणाला मारणार नाही मला कोणाचीच गरज नाहीये आणि मी मात्र मग आता एक करणार माझ्या लक्ष्मणाचा प्राण हरण करणारा काळ आहे त्याची मी गंमत बघितल्याशिवाय राहत नाही हा कसा हे प्राणवायू जात आहे त्या वाऱ्याची सुद्धा गंमत बघतो मी आता कोपलो का तर लक्ष्मणाच्या स्थिती सगळ्याची मनाला बुद्धीला मनाची देवता चंद्रमा आहे त्याला दंड करील आणि मनाच्या ठिकाणी स्थापित करेल बाबा बुवाजी भफीस झाला मला काय रौद्र झाला काय झाला लाल बंबाळ डोळे दिसू लागले कोणाचे रामाचे लाल बंबाळ डोळे हा क्रोधात आले महाराज आणि त्याचा क्रोध रसा म्हणजे रोध रसाचा स्थायी भाव क्रोध आहे स्थायी भाव कोणता म्हणलो क्रोध डोळे लाल झाले ते रोध रसात आले आणि डोळे लाल झाले आणि मग त्या टायमाला पृथ्वीचा नाश करते की काय असं वाटायला लागलं आणि त्यावेळेला मग सुशील वैद्यराज इतर तिथे जांबवंत हे सगळे मंत्री पुढे येऊन रामा अकाली प्रलय करतात की काय लक्ष्मणासाठी अहो तसं नाही आपला लक्ष्मण विसर्जय नाही त्याचा आणखीन प्राण निषेध गेलेला नाही सगळ्या नाड्यात टवटव आहे तिथं वैद्य डॉक्टर भारी होता कोणता या सगळं हातपाय त्याचे बघितले असं नाड्या बघितल्या सगळं काहीच गौरव नाही म्हणजे लक्ष्मणाला फक्त एक काम आहे औषधाचं काम आहे आणि ती औषधी फक्त द्रोणागिरी पुरवतो ती तिथून आणावे लागतात तिथून आणल्याच्या नंतर ते औषधी आपला लक्ष्मण निश्चित मरत नाही मी 100% छातीवर हात ठेवून मरेल तुम्ही याच्याबद्दल घोर करायची गरज नाही मला ऐका तुम्ही शांत व्हा रामा कोण म्हणायला आणि मग त्या डोंगरावर बाबा तितकं अवघड तो तुम्हाला वाटून देऊ नका आपल्या सैन्यात एक वीर आहे की हनुमान
हे टिपल्या औषध्या निश्चित आणि दुसऱ्याला नाही जमणार, पण हनुमान हे कार्य निश्चित लगे बोलले मारुती इकडे रामाला धीर द्यायचा होता ना, तू या डोंगरावर जायचं, त्या औषध्या टिपून देतो, त्या 4 औषध्या आहेत, त्या 4 औषध्या घेऊन यायच्या, आपल्या लक्ष्मणाला निश्चित आणि निश्चित मी उठविणार, पहिल्यासारखं करून टाकणार, तू घोर कटाय, हा तू जा. राम जरा पुन्हा शांत ठेव. मग हे कुठून वाढला होता क्रोध? करुणो रोद्र कर्मणा हास्यो भवति श्रृंगारात करुणो रोद्र कर्मणा. म्हणजे करुण रसापासून तुम्हाला काय सांगितलेलं नाही रे, आज सहज वडील आले की बोलायलो, म्हणजे करुण रसापासून रौद्र रस निर्माण होतो, आणि रौद्र रसाचा स्थायी भाव असतो क्रोध. आता तिथं त्या औषधे आणण्याचे पुढचा विषय तुम्हाला माहितच आहे की तुम्ही लक्ष्मण शक्ती हे सांगणारे माणसे सगळे महाराज, हे सगळे इथं मला वाटते 40 जण तरी पोटी सांगणारे नाही तर आता सांगायला उद्या प्रवासी कवायची नाही. आता ते सुटकान राहिली बरं का लांबली, जातात पुन्हा सुटतात. आमुष्याला ठरली होती उद्याच्या परवाची रविवारी असंच ना, पण ते आता सुटक पडायच्या ते जरा 4 दिवस लांब त्यांचं गावा होती नाही काय. तुम्हाला लांबून सांगायला काय होत नाही, लांब बसावं लागतं, वाचायला जमत नाही तरी वाचायला म्हणजे पण वाचून, पण लांबून सांगणाऱ्याला काय अडचण नाही. तरी पण तिथं मग त्या स्टेजवर शिवाशिवी ते काय थोड्याशा अडचणी वाटतात. जाऊ द्या. आता हे मग लक्ष्मण शक्ती सांगणारे इथं भरपूर लोक आहेत ना. औषधाची नावं विचारतो, त्या 4 औषध्या कोणत्या होत्या? हे सगळ्यात मला वाटतं कुलगुरु हेच काही जुने म्हातारे, हे सगळे नवीन पोरं, सगळ्यात जुनं कोण आहे म्हातारे? कवापासून कोणी सांगतात? कवापासून? 40 वर्ष 40 वर्षाचा अनुभव रामायणाचा बघा. आता कमी अनुभव आहे का? 4 औषधाची नावे कोणती सांगा? चंद्रांजली कुठून काढली नाही. शल्यकरणी 2 संधिनी आणि सवर्ण, सुवर्ण नाही, सुवर्ण सवर्ण एकच, सवर्ण सुवर्ण एकच. ठीक आहे, त्याला सुवर्ण म्हणलं तरी काय अर्थ नाही, पण सवर्ण सुवर्ण. आता तिचे कामे सांगतो बर काय. एक ती औषधी पिळली तर जखमेत कुठे असो काय ते विषयलेकरण म्हणजे जखमच राहणार. तुझं काम तेवढं भारी त्या औषधी, केवढी जखम असू द्या, केवढं काय असू द्या, मला ते पिळलं विषय जखमच नाही मला, म्हणजे दुखतच नाही. आग व्हायली, धन व्हायली, दुखायले हे माहितच नाही. इतकं तिथं काम ते काय कोणती ती विषय संधीनी हाड मोडलं, तुटलं, गुडघ्या सांगा मोडू, काय मांडी मोडू का कोणतं टिचर मोडू, टिचर जोडायचं तिथे तिथं, आणि त्याच्यात ती रस औषधी पिळायची. पहिला सांगा बरं काय चमचा मोडलेलं हाड जुटलं, तसं जुटलं, पहिल्यासारखं काही नाही भाऊ. हा संधीनी नाव आहे तिथं, म्हणजे सांगा जोडती आहे. तिचं नाव काय? संधीनी. आता सुवर्ण. आता ते जरी दुखायचं राहिलं तरी वन राहते तिथं. आपल्या दातडे हे वन राहते ना, ते सुडालेले हे ते जखमा, ती कातड निघून गेलेलं, जे जखम दिसते. काय झालं तर तुला काय सांगलं पोळत बाबा असं म्हणते ना मग, पण तसं काम नाही. ती औषधी लावली की पहिल्यासारखं कातड पोळालंय किंवा दुखलंय किंवा खड्डा पडला होता तिथं वाटणारच नाही. हे काम तिचं कोणाचं? त्या सुवर्णेचं किंवा सवर्णेचं. या 3 झाल्या. आणि सगळ्यात ओरिजिनल आहे अमृत संजीवनी. ती पिळली की मेलेला असलं तरी जित होणार. काय असलं? जीव बी गेलाय तरी ते माणूस जित्ता होणारे नाही भाऊ. मला वाटतं एवढे ह्या 4 वडल्या आपल्या अंमलात आल्यावर जमल. आता कोणी डॉक्टर आहे काय महाराज? घात तुमच्या हातात नाही. दैवी शक्ती. कुठं राहायला ते पर्वत, कुठं मेरू पर्वत त्या शिखरावर येते, द्रोणादेवी पर्वत त्या इथं भूतळावर आहे का काय हनुमान आणायला जायला.
ते कुठं मेरू पर्वत आहे आणि त्या मेरू पर्वताला सूर्य रोज एक प्रदक्षिणा करते. सूर्य नारायण हिमालयात नाही रे, पृथ्वीचा हिमालय इथं घोकूच नका तुम्ही. त्याला एक रोज प्रदक्षिणा ते खरं तर अलक्ष्य गोष्टी. आणि त्या मेरू पर्वताच्या शिखरापैकी एक शिखर आहे द्रोणागिरी. एक शिखर आहे त्यातलं एक टोक आणि समूहाला म्हणतात जसं आता हे सह्याद्री पर्वत आपल्या वडला पुण्या का इकडं मुंबईकडला हे सगळं पुण्याकडे हे डोंगर इकडं कडीत पसतो इकडं तुमच्या ह्याच्यापर्यंत गिरणार हे सगळ्या रांगा कोणाच्या येतात सह्याद्रीच्या रांगा. मग त्या सह्याद्रीच्या अनेक रांगापैकी एक टोक म्हणजे गिरणार. जसं मेरू पर्वताच्या अनेक रांगापैकी एक टोक त्याच्यावर कुठे औषध आणि तिथून आणणं या अलौकिक गोष्ट ही लौकिकातली गोष्ट नाही. पण अशा वळल्या आणल्या आणि ती लक्ष्मण जिवंत केला. आपल्याला तिथं पाहिजे होतं राम शोकातून रागात आलते की नाही हे बघायचे आपल्याला. तिथं शोक झाला रामाला आणि रामाला शोक झाल्याच्या नंतर मग त्यांचा आणि कोणता रस निर्माण झाला पुढे रौद्र रसाचा स्थान गाव क्रोध. डोळे लाल केले मग डोळ्यावर धोपण निघू लागलं कोणाच्या असं वर्णन रामायणात येते बघा. म्हणजे असं मग आता इथं तुकाराम महाराजांना काय झालाय शोक झालाय. हो विठ्ठला रे शोक करीत असे तुका. आणि कधी कधी देवाला जे भांडले का हे लोक अशातूनच भांडले ना पुन्हा हे शोक करून बी जर पांडुरंग भेटत नसेल तर शिव्या दिल्या कोणी जनाबाई नाही दिल्या तुकाराम महाराजांनी दिल्या. तुम्हाला काय गाच्यात शिव्या दिलेल्या म्हणला हा बक्कळ बोलले तुकाराम महाराज एका अभंगात लय भांडले तुकाराम महाराज देवाला. अधिकार त्या लोकांचा कारण काय तसा त्यांना ते प्रेम आहे ना कोणाचं देवाचं प्रेम आहे म्हणून हक्क आहे त्यांचा भांडण्याचा. जनाबाई भांडल्या तुकाराम महाराज भांडले ज्ञानोबाराय सुद्धा भांडले देवाला भांडले ज्ञानोबाराय सुद्धा गाठावाच आले म्हणजे कळेल तुम्हाला ज्ञानोबाराच्या गाठ्यातले आलेले म्हणजे माझा तुकार आणि तिथून म्हणजे शोकातूनच ते क्रोध निर्माण होतो. तिथूनच निर्माण होतो शोक. ज्यावेळेला कानावर झाला त्यावेळेला शोकाची टोकाची भूमिका जर झाली तर मग तिथून ते निर्माण होतो रौद्र रस. आणि रौद्र रसाचा स्थायी भाव होतो मग क्रोधात. त्याचं रूपांतर कुठे होतंय रागात. क्रोध आपल्या भाषेत राग बरं पण क्रोध. आता हे एक लक्षात ठेवा तुकाराम महाराजांना हे शोक का झाला. तू एका झड करी म्हणजे देवा तू झड करी ये म्हणजे देव यांना सध्या प्राप्त सध्या देवाचा यांचा वियोग आहे बरोबर आहे. आणि त्या वियोगामध्ये हे प्रेम वाढले आणि वियोगातून प्रेम वाढत असते हे तितकंच खरं. संयोगात तेवढं वाटत नाही आणि वियोग झाल्याच्या नंतर प्रेमाला आणि भरती येते. हे युक्ती पाहिजे असेल तर रामायण पहा. राम वनवासाला गेले दशरथ राजा वियोगानं मेले वियोगात मेले आणि भरताला लक्ष्मण भरताला शत्रुघ्नाला मामाच्या गावून सुमंत प्रधानानं आणल्या उत्तरला भरत त्यानं वाटणं सांगितलंच नाही महाराज मेलेत म्हणून. मेलेत म्हणल्यावर तिकडं जास्त रडलं असतं जीव गेला असता. मग ते अनावर दुःख होण्यापेक्षा इथं आल्यावर सांग बाबा तिथं सांगू नको. पण त्यानं अंदाजानं स्वप्न पडलं हे झालं ते झालं तिकडं त्याला अर्धवट कळायला झालं. आणि इथं उतरल्यावर झेंडे खाली दिसले अर्ध्या कारण का राजा मेल्यावर ते झेंडे कसे घ्यावे लागतात आज बी एखादा हो ते झेंडे अर्ध्यावर घ्यावे लागतात बरं का त्याचा नियम आहे. मग ते झेंडे अर्ध्यात बाबा काय झालं सुमंता काय झालं मग ती आल्यावर सांगावं लागलं. सांगायचं सुद्धा गावात आले ते म्हणजे महाराज वाढले महाराज दशरथ महाराज काहीच नाही ताताचं काही दुखतही नव्हतं काहीच नव्हतं. मी गेलो तो ताता चांगले होते ताता म्हणजे बापर आणि कसं काय राम होण्याला गेले म्हणून महाराज गेले त्याला कारण आणून घ्यावं का पडलं ते फुलफुल रामाचा वियोग झाला आणि रामाच्या वियोगात ते पडलं आणि रडू लागलं कोण अनावर शोक झाला. राम वनवासाला का गेले मला कसे भेटणार आता. दशरथ महाराज मेलेलं दुःख कमी पण राम वियोगाचं दुःख जास्त झोंबलं. म्हणला
आणि तिथं भरत म्हणलाय बघा, अति परित्या दवज्ञा संतत गमनानादरो भवती मलय भिल्ल पुरंद्री चंदनम तरुकाष्ट इंधनम कुरुते. हे श्लोक तिथला आहे. कुठला? त्या भरताच्या उक्ती, भरत उक्ती. ते म्हणला अति परित्या दवज्ञा संतत गमनानादरो भवती. अतिपरिचय एखाद्या माणसाचा बर का झाला, अतिपरिचय कळला ना? अतिपरिचय महाराजाचा हो का कोणाचा हो, त्याची अवज्ञा लोक केल्याशिवाय राहत नाही. अतिपरिचय की नाही भाऊ? जास्त ओळख झाली अतिपरिचयाला, दाट परिचय झाला, अवेल ना होते. संतत गमनानादरो भवती. पाहुण्याच्या घराला पाहुणा जास्त जाऊ लागला जर तर अनादरो भवती, किंमत राहत नाही. आला तर रोज येते चला ठीक आहे, रोज येते घरी नाही खाऊ. पोरीच्या घराला बाप सतत जाऊ लागला, जावाय बुवा मला ड्युटीला जाते, आला असं साखर ते रोज येते. असं होतं की नाही? जावाई सतत 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 चालला कुठं? सासरवाडीला. कोणी त्याची मेमरी म्हणजे रोज येते. अनादर होते की नाही? म्हणून कमी गेला बाई बरं का सासवडीला, उठलं की तिथंच भरताची उक्ती ही काय काय म्हणला ते भरत म्हणला काय? अति परिचय दवज्ञा संतत गमन अनादर होते, अनादर होतो बरं. पण मले त्यानं दृष्टांत दिला. मले भेल पुरंदे चंदनम करू काष्ट इंधनम करूते. मले पर्वतावर चंदन असतो. हे चंदन करम पाठीवरला तुमच्या शेतातला पोपट्या नाही. त्याला कोण विचारते मला तर त्याचा राग येते उलट. आता ते का वासना फास चंदन कोणाला गेलं काही आपलं फार आपल्या नाही. चंदन चंदन ते आता चंदनाचं वर्णन करावं तेवढं थोडं महाराज मला सांगाय टाइम कमी काय अभंग लांब होतात आमचे. चंदन चंदन आहे. हो चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळ लाकुडे देव माता. काय काय वर्णन आहे? तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. नेवळी तो कोडी आणि त्रिकोण तो काढी बरं ते असू द्या. ते म्हणले सर्वांगी सुवास परिरा हे उगला आणि सभोवती तोरवर चंदन करून आठे. सर्वांगात सुगंध आहे पण राहे न राहे उगला, गपचीप राहत नाही. सभोवती तोरवर चंदन करून आठे. भोवताल्या झाडाला त्यानं चंदन म्हणविलं. हो आणि त्याची पावर आहे, परीक्षा आहे. तेलाची कढई तापवायची आणि खूप खूप त्याला आदन येऊ द्यायचं. आदन म्हणजे कळलं उकळ्या, आणि केवढ्या त्याला उकळ्या आल्या त्याच्यात चंदनाचं एवढं एवढं लाकूड मला फेकून द्यायचं. लगेच ते तेल तेवढ्या उकळ्या झालेलं शांत झालं पाहिजे, गार पडलं पाहिजे. ही पावर कशात आहे? आणि म्हणून चंदनाची उटी अंगाला लावलेली तापल्यावर कुडीनी विविळती. हे गरम पाठीचं निविळते मारील माणसाला. आपलं हे लोक काय काय म्हणाले काय करायले याच्यात चंदन आहे. त्याच्या भोवती सर्पाचे वेळे असतात. कोण्या चंदना होती? सुगंध असल्यामुळं सर्प वेळे घालून बसतात त्या चंदनाला. आणि ते मलयाद्री पर्वतावर असतो. कोण्या पर्वतावर? आणि त्या डोंगरावर भिल्लाच्या बायका झोपड्या बांधून राहते. भिल लोक म्हणजे रानटी लोक, आदिवासी म्हणा की, मग ते राहतात. मग त्याला जाळायला काय? चुलीला चंदन, भाकरी करायला. म्हणून त्या म्हणल्या ना ते म्हणायला भरत मलय भिल्ल पुरंद्री. मलय पर्वतावर भिल्लांच्या पुरंद्री म्हणजे बायका. चंदनम तोर काष्ट इंधनम कुरटे. चंदनाचे काष्ट इंधन म्हणून जाळतात, म्हणजे सरपण करून जाळतात. का? त्याची किंमत त्यांना नाही. इथं मळ्याला भावली मिळणार, एवढं सिटी लाकूड मिळणार आपल्या इथं जीव जाळायला मुळे ते चंदन मिळत नाही. आणि त्याला अति परिचय झाला चंदनाचा. म्हणून काय मुख्य चंदन तो मलयांद्री ते तर भिल्लांच्या आदमानारी काय त्यावरी करीती कांजी भाजी. नाथांची ओवीवर रामायणामध्ये ही एकनाथी रामायण नाही का आपलं भावार्थ रामायण, त्याच्यामध्ये ही ओवी आहे. हो आणि असा चंदन आहे पण ते जवळ असल्यामुळं अतिपरित. तसं राम होते अयोध्येत मला तेवढं काही वाटलं नाही. पण आज मला राम गेला म्हणाला, मला दुःख अतीव झाले. ते दशरथ मेलं, दुःख मला गरज नाही, मी रामाकडे चाललो. दशरथ मला गेले यापेक्षा मला राम तुटले हे शोक जास्त झालाय आणि मला रामाकडे जाणं जरूर. रामाला म्हणाला कोणी धाडलं?
निघालं कारण. कारण निघाले की कारण निघतच नाही, कार्य निघाले की कारण. ते म्हणले काही आमच्या माईनं कामून झालं. पुन्हा विचार केला, आमची माई इतकी शहाणी नाही, आणि त्याच्यात पुन्हा माझ्यापेक्षा रामावर प्रेम करीत होती. आम्ही होतो, आम्ही बघितलं सगळं. माझ्यापेक्षा जीव कोणाचा, कैकेयी मातेचा कोणा होता? रामावर होता. असा असताना तिनं वनवासाला धाडच कसं? पुन्हा तिसरा माणूस म्हणला, अहो तिला सल्ला देणारी मंथरा. तिला सल्ला देणारी कोण आहे? मंथरा. आता मंथरा सल्ला देणारी आहे, आणि तिनं भरविलं माझ्या माईला. हा ते झाला असेल मला, लई ती कुबडी शहाणी आहे, तिची गंमत बघतो. आता शोक होता झालाय भरताला. काय झालाय? आणि शोकातून वाळला वाहता रौद्र रस, आणि रौद्र रसाचा स्थायी भाव अनावर झाला राग. राग अनावर सांगितलं शत्रुघ्नाला, त्या मंथरेला ओळीत आणून तिला मरून टाक. आमच्या घराचा सत्यनाश केला. रामाला वनाला धाडलं, हा माझ्या माईला भरून देऊन रामाला वनाला धाडलं, आणि त्या वनाला गेल्यामुळं राजा सगळा ठिकाण आमच्या वंशाचा झाला. ह्या दाशीमुळं हिला बोल, आम्ही बोलून होणार आणलं फरफड ओळीत मला कोणी ओळीत आणलं. महाराज मी तुमच्यासाठीच केलं, मी तुमच्यासाठीच केलं, मी काय केलं आमच्यासाठी? आमचा सत्यनाश केला. आणलं, धरलं हरताना, धरलं तलवार म्हणतो सोडविणार. ते वशिष्ठ मुली आले, हात धरला, तलवारीचा हात धरला गुरुजीनं. येडायस का काय म्हणले? एक स्त्री हत्या करू नये. किती शास्त्रात स्त्रीचा गुन्हा झाला, वधा योग्य गुन्हा झाला, वधा योग्य म्हणजे मारण्या योग्य गुन्हा झाला, तरी बाईला मारायचं नाही. बाईला मारलं की पृथ्वी मारण्याचं पातक लागतंय. तिला लई गुन्हा झाला तर हाकलून द्यावं, तिला काही विटंबना करावी, नाक कान छेदून करावं, तिला हा नाही. खरा तर राग आहे, म्हणजे संसार बाबतीत असंच ते प्रेम आहे असं. आता एक लक्षात ठेवा, त्याला विराग म्हणले ना, मग त्या रागाच्या भूमिका शास्त्रात सांगितलेल्या. पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. झाले राग तुकाराम महाराज कोण्या रागात आहे ते आपण बघू. तुकाराम महाराजाचा रागात आहे. राग म्हणजे प्रीतीत आहे बरं. राग म्हणजे कळलं का? प्रीती आहे. पण याचा डोंगर मोठा होतोय बरं. शास्त्र आहे, आणि शास्त्र उकळून काढलं की तिकडं 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 नेऊन घालते म्हणतात. राग आणि विरह राग. आता ते तीन झाले ना, त्यापैकी विरह राग या तिन्हीपैकी श्रेष्ठ सांगितलं. पूर्व राग पेक्षा मिलन राग श्रेष्ठ, आणि मिलन रागापेक्षा विरह राग श्रेष्ठ. आता हे झालं. त्या विरह रागाचे पुन्हा तीन राग, तीन भाव त्याच्याने. कोणते? विरह, वर्तमान विरह, भविष्य विरह आणि भूत विरह. हे झाले तीन. त्याच्यातून फाटे फुटले बरं. मग आता वर्तमान विरह त्यापेक्षा श्रेष्ठ आहे कोणता? भविष्य विरह. आणि भविष्य विरहापेक्षा श्रेष्ठ भूत विरह. आणि त्या भूत विरहाच्या 10 अवस्था त्या प्रतिपादन केल्या, त्याचा विस्तारही केलाय, पण तुमच्या डोसक्यात नाही.